पालकांना त्यांच्या मुलांकडे जेवढा वेळ देणं गरजेचं आहे तर तेवढा वेळ आता दिला जात नाही असं मला वाटतं. कारण पूर्वीची जी कुटुंब व्यवस्था होती तर ती एकत्रित कुटुंब व्यवस्था होती. अनेक कुटुंबात मेंबर असायचे आणि हे सदस्य जे मेंबर जे आहेत, समजा एखादी व्यक्ती बाहेर कामानिमित्त गेलेले असतील तरी इतर व्यक्ती त्या विद्यार्थ्यांना मुलांना घडवण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत असायचे. परंतु आत्ताची जी कुटुंब पद्धती आहे तर ती मर्यादित कुटुंब पद्धती झाल्या कारणानं आणि त्यामध्ये त्या घरामध्ये असणारे जे आई वडील आहेत ते दोन्ही व्यक्ती ही कामानिमित्त जर बाहेर असतील तर त्या मुलांकडे तेवढ्या पद्धतीने लक्ष दिलं जात नाही. आणि जरी ते घरी असतील तरी घरातील कामामध्ये व्यत्यय नको म्हणून त्या मुलांना प्रामुख्याने या डिव्हाइसकडे, मोबाईल सारख्या किंवा टीव्ही सारख्या डिव्हाइसकडे आकर्षित करून त्यांना त्या ठिकाणी गुंतवून ठेवलं जातंय आणि बऱ्याच अंशी मुलांचा वेळ हा त्यामध्ये जातोय. बराचसा स्क्रीन टाइम जर आपण चेक केला तर तो प्रामुख्याने ही सोशल मीडियाचे जे काही ॲप्स असतील त्याच्यामध्ये खर्च होताना दिसतो आणि त्याच्यामध्ये अभ्यास आणि अभ्यासाला दिलेला वेळ हा थोडासा कमी असल्याचं जाणवतं.